हॅलो चालू करा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज पानिपतकार विश्वास पाटील यांच्यासोबत सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आम्ही जी गेल्या काही महिन्यापासून दोन मुद्द्याच्या आधारावर खुलासा आणि माफीचा आग्रह धरून आहोत, त्या संदर्भानं या ठिकाणी चर्चा झाली. पानिपतकार विश्वास पाटील यांनी मला कुणबी हा जातीचा दाखला मिळाला नाही म्हणून मला जन्म कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागलं, अशा पद्धतीची जाहीर भूमिका घेतल्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाराजीचं वातावरण झालं. हा महाराष्ट्र छत्रपती शिवराय, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये दलित, पीडित, शोषित, वंचित घटकांना समान संधी मिळाली पाहिजे हे उदात्त धोरण ठेवून छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची भूमिका आपल्या संस्थानामध्ये 1902 साली घेतली होती. तीच भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून, आरक्षणाच्या माध्यमातून लोकांना दिली. इथला वंचित घटक, इथला सशक्त घटकाच्या सोबत राहिला पाहिजे ही भूमिका आमची आहे. आणि यासाठीच झालेल्या घटनेचा निषेध करत या संदर्भानं खुलासा झाला पाहिजे, जनतेची माफी मागितली पाहिजे, यासाठी आम्ही विश्वास पाटलांना आता या ठिकाणी आग्रह धरलेला आहे. या संदर्भानं सातारा विभागाचे DYSP नवले साहेब, शाहूपुरी विभागाचे पोलीस निरीक्षक मेत्रे साहेब, त्याचबरोबर संपूर्ण गोपनीय विभाग, DSB विभाग, DB विभाग हे संपूर्ण या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी आम्हाला 1 दिवसाचा वेळ मागितलेला आहे. आम्ही आज संपूर्ण दिवसभर त्यांच्या खुलाशाची वाट पाहत आहोत. परंतु उद्या साहित्य संमेलनाचा शेवटचा दिवस आहे आणि आज संध्याकाळपर्यंत, अगदी उद्या सकाळपर्यंत जर या संदर्भानं योग्य तो खुलासा झाला नाही तर मात्र आम्ही जी भूमिका घेतलेली आहे या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. आणि या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अवलादी आहोत. आम्ही जे बोलतो तेच करतो. विश्वास पाटलांना या साताऱ्यामधून आम्ही जाऊ देणार नाही. त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार हा RPIच्या माध्यमातून निश्चितपणे RPI स्टाईलनं होईल हे जनतेस माहीत असावं. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान.